नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। मावळ तालुक्यातील लोणावळ्यात शाळकरी मुलांनी तुफान राडा घातलाय। एकमेकांचे कपडे फाडत डोक्यात हेल्मेटने प्रहार करण्यापर्यंत या मुलांची मजल गेलीये। लोणावळा एसटी स्टँडवर हा राडा नित्याचा झालाय। शाळा आणि परिसरात होणाऱ्या वादाचे पडसाद हे एसटी स्टँडवर उमटत असल्यानं परिसरातील नागरिकही त्रस्त झालेत। अशाच एका राड्यामध्ये एका विद्यार्थ्याचा भाऊ जाब विचारायला आला असता या रागातून त्याच्यासह इतर मित्रांना विरोधी टोळक्याने कपडे फाटेपर्यंत मारहाण केली आहे। हा राडा शाळेपासून दूर झालाय असं म्हणत शाळा प्रशासनाने आपले हात वर केलेत। मात्र पोलिसांनी राडा थांबवण्यासाठी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जातीये। जर बघितलं गेलं तर ग्रामीण भागातून येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या जास्त आहे आणि शाळेमध्ये आपण बघत असतो प्रत्येक टायमाला शाळेचे मुख्याध्यापक असो का प्रशासन होते लक्ष घालतात, परंतु माझं असं म्हणणं आहे की जे पालक आहेत त्यांनी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे। आता जर बघितलं गेलं तर टू व्हीलर मला वाटतं नाही कुणाकडे लायसन असतील त्या हिशोबाने पोलिसांनी कारवाई करायची आणि भांडणं होतात हे चांगलं नाही येणाऱ्या पिढीसाठी असं माझं मत आहे। तर कृपया करू प्रशासन आणि शाळे दोघांनी त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे असं माझं मत आहे। स्थानिक व्यापाऱ्यांना त्रास असा आहे की जे विद्यार्थी येतात गाडी घोडा घेऊन, आज जर बघितलं लहान लहान मुले असतात आणि स्थानिक व्यापारी कायम त्यांना सहकार्य करत असतात कुठल्या भांडणाला, परंतु याकडे प्रशासनाने कधी लक्ष दिले नाही असं आम्हाला म्हणणं आहे। या चौकात VPS कॉलेजपासून पोस्ट ऑफिस तर बसस्टॉपपर्यंत दर एक दिवसाआड इथं भांडण्याचा ताप आहेच। त्याच्यावरती पर्याय म्हणून आम्ही त्यांना शाळेला लेटर दिले, पोलिसांना लेटर दिले, त्याच्यात तरतूद काही होत नाही। पालकांना बोलून पालकांना सांगायला तेही तरतूद सांगितलं तर तेही काही होत नाही आहे। तर त्याच्यावरती शाळेनी पण स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली पाहिजे, पोलिसांनी त्याच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली पाहिजे असं आमचं पर्सनल एक आहे। तर ती एखादा मोठा अपघात घडला, एखाद्या जीव गेला किंवा एखादा कुणाचं काय आवर डोळे कान हात पाय असं काय मोठा गुन्हा घडल्यानंतर मग आपण जागा होण्यापेक्षा आम्ही त्यासाठी स्टार्टिंगपासून म्हणतोय का तुम्ही तेवढं सावधपणे वागा। तुम्ही गाड्या बघा, इथून त्या कोपऱ्यापासून तर त्या कोपऱ्यापर्यंत जावा, वरती टू व्हीलर बघा। हे पालक लोकांनी काळजी घेतली पाहिजे का उद्या आपल्या पोरांकडून काय चुकीचं घडलं, या अंडर एज आहे पोरं त्यांना गाड्या घेऊन देतात, त्यांना सोय झालीच पाहिजे ती मान्य आहे, पण त्याच्याजवळ पोरं गैरसोय घेतात त्याच्यावरती ॲक्शन घेतलीच पाहिजे। ही मोठी दुर्दैव पुढं घटना न घडावं म्हणून आम्ही त्याची काळजी घेतोय। सतत कंटिन्यू भांडणं होतात। एक दिवस आड सोडवलं नाही तर हे शनिवारी झालेलं आज सोमवारी, रविवारचा एक दिवस सुट्टी होती म्हणून परत सोमवारी पहिल्या दिवशी भांडणं झालीच। त्याचं काहीतरी पोलिसांनी पोलीस प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे, कळकळीची विनंती आहे का त्यांनी इथं बंदोबस्त ठेवावा, हात जोडून त्यांना कळकळीची विनंती आहे त्यांना। एक तरुण नागरिक म्हणून मला असं वाटतं की पालक मुलांना शाळेत चांगलं शिक्षण देण्यासाठी चांगलं वळण लावण्यासाठी शाळेमध्ये पाठवत आहे, पण इथं मुलं वेगळंच काहीतरी भांडणं, परत पालकांनी हे गाड्या देणं, बुलेट देणं, हे गाड्या फिरवतात हे ते नाही का, शांतता म्हणजे ही शाळेमध्ये राहिलीच नाही। पोलीस प्रशासनाने काहीतरी लक्ष देऊन यामध्ये काहीतरी तोडगा काढावा ही आमची लोणावळा नागरिक म्हणूनही आमची अपेक्षा आहे। ते आपण जास्ती करून पालकांना चुकीचं धरू शकतो, कारण पालकांना बोलायला गेलं तर पालक म्हणतात आता पोरं मजा नाही करणार तर कधी करणार, त्यांना गाड्या घेऊन देणं, त्यांच्याकडे लायसन नाही, मग एखाद्याला कुणाला उडावला किंवा अपघात झाला तर हे कुणाला शाळेच्या प्रशासनाला बोलणार आहे पहिली गोष्ट। तर शाळेची ह्याच्यामध्ये काही चूक नाही, शाळेमध्ये ते शिकवतात, पण बाहेरून ही पोरं काय करतात भांडणं तडणं हे शाळेच्या प्रशासनाला काही माहीत नसतं नाही। हे बाहेर जे होते भांडणं तडणं हे आठवड्याला 4 ते 5 दिवस भांडणं चालू असतात पोरांची, तर ह्या प्रशासनाने व्यवस्थित लक्ष द्यावे ही आपली लोणावळा नागरिक म्हणून इच्छा। ही जी घटना घडलेली आहे ही आपल्या शाळेच्या पासून अतिशय दूर आवारापासून दूर घडलेली आहे। शाळेचं प्रशासन, शाळेचे शिक्षक तसेच पदाधिकारी शाळा सुटायच्या वेळेला किंवा शाळेच्या वेळेमध्ये ही काळजी घेत असतात की विद्यार्थ्यांमध्ये काही अशा घटना घडू नयेत, पण शाळा सुटल्यानंतर ही जी घटना घडलेली आहे तर त्याबाबत संबंधित विद्यार्थी जर असतील त्या विद्यार्थी तसंच त्या पालकांना आम्ही बोलावून घेऊ आणि कडक समज देऊ आणि एवढी काळजी घेऊ की पुन्हा जर हे विद्यार्थी याबाबत काही असं वागत असतील तर त्यांना आपण
काही दिवसांकरता शाळेपासून दूर ठेवू. याच संदर्भात आपण शाळा सुरू झाल्यापासून वारंवार पोलीस यंत्रणेशी पण संपर्क केलेला आहे की शाळा सुटायच्या वेळेला आणि भरायच्या वेळेला आमची विद्यार्थी संख्या जी आहे ती जवळजवळ 4,000 आहे. मग हे जे सकाळ विभागाचे 2,000 विद्यार्थी जेव्हा बाहेर पडतात त्यावेळेला आम्हाला पोलीस पेट्रोलिंगच्या बाबत यंत्रणेला आम्ही कळवलेलं आहे आणि त्या सुरुवातीच्या काळात ही यंत्रणासुद्धा पोलीस पेट्रोलिंग होत असतं. आता काही याबाबत आपण पुन्हा एकदा पोलीस खात्याला आपण विनंती करणार आहोत की 11:30च्या सुमारास ज्या वेळेला आमचं कॉलेज सुटतं आणि शाळा भरते या दरम्यान जर आपले पोलीस पेट्रोलिंग झालं तर काही विद्यार्थी जे गाड्या आणतात आणि शाळेपासून दूर अंतरावर ठेवतात अशा विद्यार्थ्यांना देखील चाप बसेल आणि जास्तीत जास्त आम्ही कडक निर्णय घेऊन या विद्यार्थ्यांना दूर ठेवायचा प्रयत्न करू. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.